दौलत नानांसाठी मागच्या वेळेस आला होता, विरोधी पक्ष नेता होता. काय एवढं प्रेम आहे नानांवरती आणि तुम्ही शब्द दिले आता? नाना हे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विचारावर कष्टकरी, पीडित, उपेक्षित, वंचित समाजासाठी काम करतात. आणि जर एखादा कार्यकर्ता अविरतपणे आपल्या गरीब समाजासाठी काम करत असेल तर त्याच्यावर प्रेम करायचं नाही तर कोणावर करायचं. आणि हा गरीब वंचित समाज आज या ठिकाणी शिवाजीराव आढळराव पाटील साहेबांच्या मागं ताकदीनं उभं राहत असताना त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि आढळराव पाटील साहेबांचं काम आणखी ताकदीनं त्यांनी करावं अशा प्रकारची भूमिका घेऊन आज मी या ठिकाणी उपस्थित आहे. आज महाराष्ट्रभर नाना शितोळे हे बहुजन समाजासाठी फिरत आहेत. 7-8 मतदारसंघामध्ये जिथे जिथे समाजाचा प्रभाव आहे मला सांगायला अभिमान वाटतो की असा एकमेव समाज आहे जो 100% आज भारतीय जनता पार्टी महायुतीच्या मागे त्या ठिकाणी उभा आहे. त्या समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात. म्हणून आज आवर्जून शिवाजीरावांच्या प्रचारानिमित्त मी या ठिकाणी आलो. समाज आता मग मातंग समाज दादाच्या पाठीशी उभा आहे. काही नाही केलं तर दादांनी 10 कोटीचं काम हे मातंग समाजासाठी केलेली आहे. मातंग समाजाचा पूर्णपणे दादांना असा पाठिंबा राहणार आहे. मागच्या वेळेस तुम्ही कामं डॉक्टर अमोल कोल्हेंसाठी केलेली आहे. आता तुम्ही घड्याळ चिन्ह आहे ते आता खासदार आढळदादांसाठी करणार, काय वाटते यावेळेस? चिन्ह ते दादा तेच आहे, पक्ष तोच आहे, फक्त आता चिन्ह म्हणजे आढळदादा शिवसेनेत होते पण आता घड्याळ्याच्या चिन्हावर काम करायचं. कारण आढळराव दादा पक्षात नसताना म्हणजे सत्तेत नसताना त्यांनी खूप कामं केलेली, विकास कामं केलेली. आता जर त्यांना निवडून दिलं जनतेने ते सर्वच चांगली कामं करतील असा निर्धार आहे. दौलत नानांसाठी 2दा ते आले, मागच्या वेळेस पण आले. काय सांगाल तुम्ही इथं कसा प्रतिसाद आहे आणि काय वाटतं तुम्हाला? आपल्या जे आपले महायुतीचं जे आता पूर्णपणे महायुती जे आता काम करत आहे त्याबद्दल बरोबर त्याच्यासाठी नानाचं खूप मोठं योगदान राहणार आहे. कारण दरेकर साहेब असो, देवेंद्र साहेब असो, हे म्हणजे आपल्या बहुजन समाजासाठी खूप मोठी कामं करत आहे. आणि त्यासाठी आज दरेकर भाऊ आलेले होते का आता आपल्या समाजाला खूप मोठा आधार देण्याची गरज आहे. आणि आज महायुती आपल्यासाठी खूप चांगलं काम करत आहे. आणि आज दरेकर भाऊ 2दा आले त्याच्यासाठी आपल्या सगळ्या समाजासाठी परतही येतील असं आम्हाला वाटतं. त्यासाठी आपल्या लोकांना मला आजच्या सभेमधून हे समजलं की आपल्या लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे आणि खूप मोठ्या मताने शिवाजी भाऊ आढळराव पाटील खूप चांगल्या मताने निवडून येतील हा माझा विश्वास आहे. अजून कोण बोलतो तुमच्यापैकी? ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.